निरोपाचा क्षण जवळ येत आहे, दुरावणाऱ्या वाटा जाणीव करून देत आहेत। आज जरी असले जवळ, उद्या दूर जायचे आहे। मीठकण करून वेगळे साखरकण साठवायचे आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी हेच क्षण आठवायचे आहे, हेच क्षण आठवायचे आहे। नमस्कार, आपण सर्वजण उपस्थित झाला आहात प्राध्यापक दिनकर थोरात सरांच्या सेवापूर्ती सेवागौरव समारंभामध्ये। एक थोडक्यात दृष्टिक्षेप टाकूया प्राध्यापक दिनकर थोरात सरांच्या जीवनपटलावर। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात करंदी या गावात आई मळगंगेच्या कृपेने 1968 मध्ये प्राध्यापक दिनकर थोरात सरांचा जन्म झाला। त्यांनी गावातच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले। पुढे माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालय कानूर पठार या ठिकाणी पूर्ण करत असताना कर्मवीर अण्णांच्या व्यक्तिमत्वाचा व कार्याचा प्रभाव सरांच्या जीवनावर पडला। पुढे उच्च माध्यमिक शिक्षण जिल्हा मराठा महाविद्यालय पारनेर या ठिकाणी त्यांनी पूर्ण केले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर असलेले पुणे गाठले। सरांनी पुण्यात येऊन MA अर्थशास्त्र ही पदवी संपादन केली। 1995 सालापासून ते आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये सरांनी अहोरात्र ज्ञानदानाचे कार्य पूर्ण केले आहे। प्रकर्षाने दादा पाटील महाविद्यालय कर्जत व अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर या 2 शाखांमध्ये सरांनी प्रदीर्घ अशी सेवा दिली। शैक्षणिक कार्याबरोबरच सरांनी विद्यार्थ्यांच्या सहशालेय उपक्रमात सुद्धा हिरहिरीने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। कोरोनाच्या काळातील आव्हानात्मक शैक्षणिक जबाबदारी सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडली। सरांनी जो बेसिक पाया मजबूत केला आणि त्याच्यामुळेच मला हा इकॉनॉमिक्स हा विषय सोपा वाटला आणि आज मी तो विषय सिलेक्ट केला। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच त्यांच्या कामाचा ध्यास हे सूत्र बाळगणाऱ्या शांत, संयमी, मदतीस सदैव तत्पर असलेल्या प्राध्यापक दिनकर थोरात सरांना त्यांच्या प्रामाणिकपणाच्या कष्टाचे फळ आज मिळाले आहे। सरांचा थोरला मुलगा प्रतीक हा त्याच्या स्वतःच्या कष्टाने MPSC मार्फत उच्च पदावर रुजू झाला आहे, तर त्यांचा धाकटा मुलगा कृष्णा हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असून UPSC आणि MPSC या दोन्ही स्पर्धात्मक परीक्षांची तो सध्या तयारी करतो आहे। प्रत्येक व्यक्तीचं सेवानिवृत्तीच्या आधी एक स्वप्न असतं, माझं स्वतःचं घर असावं, स्वतःची गाडी असावी आणि माझी स्वतःची शेती विकसित असावी। सरांची ही 3ही स्वप्न सेवापूर्तीच्या आधीच पूर्ण झालेली आपल्याच पाहावयास मिळतात आणि सरांच्या या खडतर यशाच्या प्रवासात त्यांना खरी साथ दिली ते म्हणजे त्यांची अर्धांगिनी सौ लता दिनकर थोरात यांनी। सौ लता यांनी स्वतःचं सर्वस्व सरांसाठी वेचलं, म्हणून सरांना हा यशस्वी प्रवास पाहावयास मिळतो आहे। सरांचा सेवानिवृत्तीनंतरचा विश्रांतीचा काळ निरोगी व दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा आपण व्यक्त करूया। सरांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देऊया। धन्यवाद।